नमस्कार शेतकरी बंधूंनो. गेला आठवडा हा द्राक्ष शेतीच्या दृष्टीनं खूप कठीण, अवघड आणि संकटग्रस्त असा आठवडा शेतकऱ्याच्या दृष्टीनं झालेला आहे. द्राक्ष शेतीचा सध्याच्या परिस्थितीतील विचार केला तर घडकूज, घडगळ, मणीगळ, मणी क्रॅकिंग ह्या ज्या विविध समस्या आहेत, या विविध समस्या मोठ्या स्वरूपात उद्भवल्या. आकस्मिकपणे पाऊस पडला, खूप मोठी अशी वृष्टी झाली आणि ह्या वृष्टीचा परिणाम मुख्यतः ह्या सगळ्या घटकावर झालेला आहे. बऱ्याचशा बागा प्री ब्लूम अवस्था, फ्लोर अवस्था, मणी धारण अवस्था, याशिवाय काही भागामध्ये मणी तयार झाले होते, काही भागामध्ये काढणी अवस्था होती, काही भागामध्ये मऊ पडण्याची अवस्था होती. अशा वेगवेगळ्या अवस्थेतील द्राक्ष बागा सध्या आहेत. आणि ह्या सगळ्या बागामध्ये जर आपण थोडं बारकाईनं बघितलं तर मनी क्रॅकिंग, घडकूज, घडगळ ह्या सगळ्या समस्या मोठ्या स्वरूपात उद्भवल्यामुळं द्राक्ष शेतीचं मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. ज्या बागांचं कटिंग ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे, अशा बागांचं आता फ्लावरिंग, सेटिंग अशा अवस्थेमध्ये, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये बागा आहेत. आणि अशा बागेमध्येच होणारं नुकसान हे खूप गंभीर आहे, किंवा झालेलं नुकसान हे खूप गंभीर आहे. त्यामुळं शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे. अगोदरच 2 वर्षे कोरोनामुळं मार्केटची अवस्था खूप वाईट झाली होती, माल विकता आला नव्हता. आता त्यातच यावर्षी पुन्हा हे घडकूज, घडगळ, आकस्मिक होणारी अवकाळी वृष्टी या समस्येनं मोठी भर अशी संकटात शेतकऱ्यांच्या टाकलेली आहे. या सगळ्यांचा विचार केला तर आज जी मोठी समस्या आपल्यासमोर दिसून आलेली आहे, पाऊस एक आठवडाभर राहिला, खूप मोठी वृष्टी झाली, बागेत पाणी साठून राहिलं, घरात पाणी साठून राहिलं. या सगळ्याचा जर विचार केला तर सगळ्यात गंभीर समस्या यावर्षी द्राक्ष बागामध्ये आत्ता कुठली दिसून आली असेल तर ती म्हणजे घडकूज, घडगळ, मण्याचं क्रॅकिंग होणे. ही मोठी समस्या आपल्याला यावर्षी द्राक्ष शेतीमध्ये दिसून आलेली आहे. या सगळ्या समस्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की मुख्यतः आपल्या नियोजनामध्ये, मग ते खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, संजीवकांचं व्यवस्थापन असेल, पोषण व्यवस्थापन असेल, यामधल्या बऱ्याचशा चुकामुळं आपल्याला ह्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. आता यावर्षी जी मोठी समस्या आत्ता जी दिसून आलेली आहे, त्यामध्ये घडकूज, घडगळ वगैरे ह्या सगळ्या प्रकारची समस्या झालेली आहे. तर या विभागात प्रथम आपण गळ ही जी समस्या द्राक्षामध्ये दिसून आलेली आहे, त्या समस्येचा आपण थोडा सविस्तर असा विचार करणार आहोत. द्राक्ष बागामध्ये अनेक प्रकारची गळ दिसून येते. ही गळ विकास अवस्था, द्राक्षाची जी वाढीची अवस्था असते, ह्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गळ दिसून येते. म्हणजे प्री ब्लूम अवस्थेमधली गळ वेगळी, फ्लोरा अवस्थेमधली गळ वेगळी, फळधारणेची गळ वेगळी, फळ पक्वतेच्या वेळची गळ वेगळी आणि फळ काढणीच्या वेळची गळ वेगळी. अशा पद्धतीनं आपल्याला द्राक्षबागेमध्ये जे गळीच्या समस्या आहेत, ह्या त्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलतात. द्राक्षवाढीच्या ज्या अवस्था आहेत, विकासाच्या ज्या अवस्था आहेत, या अवस्थेनुसार त्या समस्येमध्ये बदल झालेला आपला दिसून येतो. तर ह्या गळीचे जे हे प्रकार आहेत, ह्या गळीच्या प्रकाराचा पुन्हा एक वेळ आपण थोडक्यात विचार करू. त्यामध्ये फुलोऱ्या अगोदरची गळ, त्याला कळीगळ असं सुद्धा म्हणतात. फुलोऱ्या अगोदरची गळ, फुलोऱ्यातील गळ म्हणजे फुलोरा अवस्था सुरू झाली की त्यामध्ये होणारी गळ. फुलोरा अवस्थेमध्ये काही वेळेला नैसर्गिकरित्या गळ होते, ती आपल्या दृष्टीनं फायदेशीर असते, तेवढे मणी गळलेच पाहिजेत. सर्वसाधारणपणे फुलोऱ्या अवस्थेमध्ये
50 ते 60% इतके मणी गळले पाहिजेत. त्याशिवाय थिनिंगचा खर्च कमी होणार नाही, घड चांगले होणार नाहीत, कॉम्पॅक्ट घड होतील आणि तेवढे मणी घडाला म्हणजे त्या घडामध्ये किंवा ती बाग पेलू शकणार नाही. आणि म्हणून फुलोऱ्या अवस्थेतली गळ खूप होत असेल तर ती समस्या, 50-60% गळ होत असेल तर ती समस्या नव्हे, ती आपल्या दृष्टीनं फायदेशीरच आहे. टेबल ग्रेपचा जर विचार केला तर अशी गळ आपल्याला फायदेशीर आहे. मात्र बेदाण्याच्या प्लॉटचा विचार केला तर 50-60% गळ ही थोडीशी धोकादायक ठरू शकते. तिथं मात्र एवढी गळ अपेक्षित नसते. 30% 40% बेदाण्याच्या प्लॉटमध्ये गळ व्हायला काही हरकत नाही, लूज गळ राहतो त्यामुळं. तर गळ ही काही वेळेला आपल्याला फायदेशीर आहे, बऱ्याचशा वेळेला ती अडचणीची ठरते, हे मान्य आहे. पण फायदेशीर आपल्याला ठराविक वेळेलाच आहे, अडचणीची मात्र अनेक वेळेला आहे. त्यामध्ये आपण विचार केला गळीचे जे वेगवेगळ्या प्रकार आहेत त्यामध्ये फुलोऱ्या अगोदरची गळ, त्याला कळीगळ असं म्हणतात, फुलोऱ्यातील गळ, फळधारणेनंतरची गळ, फळ पक्वतेच्या अवस्थेतली गळ आणि द्राक्ष काढणीनंतरची मणीगळ, हे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गळ आपल्याला द्राक्षेतीमध्ये सध्या दिसून येते. तर ह्या सगळ्या गळीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करू. आपण पहिली गळ जी पाहिली ती म्हणजे फुलोऱ्या अगोदरची गळ, यालाच प्री ब्लूम अवस्थेची गळ असं सुद्धा म्हणता येईल. तर प्री ब्लूम अवस्थेनंतर घड आणि पाकळ्यांची विकास व वाढ झाल्यानंतर घडाचा देठ व पाकळ्यांचे देठ यांना पूर्ण आकार येतो. यानंतर सर्वसाधारणपणे फुलोऱ्यात येण्या अगोदर 8 दिवसापूर्वी जी गळ होते त्यास फुलोऱ्या अगोदरची गळ म्हणता येईल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा, प्रीब्लूम अवस्थेत ही गळ होते, परंतु कधी होते हे महत्त्वाचे आहे, ती स्टेज महत्त्वाची आहे, ती अवस्था महत्त्वाची आहे. फुलोरा येण्या अगोदर 7 ते 8 दिवसाचा जो कालावधी असतो, फुलोऱ्या येण्या अगोदरचा जो 7 ते 8 दिवसाचा कालावधी असतो, या कालावधीमध्ये जी गळ होते त्याला फुलोऱ्या अगोदरची गळ म्हणता येईल. अशा अवस्थेत घडाला थोडा जरी धक्का लागला तरी घड पूर्ण गळतो. ही समस्या मुख्यतः थॉम्सन सीडलेस, सोनाका, माणिक चमन किंवा त्याचे जे म्युटेंट आता भरपूर अनुष्का आणि ते अशा सगळ्या सुपर सोनाका अशा बऱ्याच म्युटेंट त्यामधले आज द्राक्ष शेतीत उपयोगात आहेत. त्यातल्या त्यात अनुष्का, सुपर सोनाका वगैरे अशा ज्या द्राक्ष जाती आहेत, म्हणजे नवीन ज्या आता लागवडीखाली आहेत, त्यामध्ये हा प्रादुर्भाव खूप मोठ्या स्वरूपात आहे. कारण मण्याच्या लांबीच्या हव्यासापोटी आपण याच्याकडं वळलेलो आहे, परंतु त्यामधल्या समस्याही तेवढ्याच गंभीर आहेत. आणि मग या जातीमध्ये ही जी गळ होते, ही गळ मुख्यतः दव, धुके, पाऊस अशी समस्या निर्माण झाल्यासच ही गळ खूप मोठ्या स्वरूपात होताना दिसून येते. आत्तासुद्धा पाऊस झालेला आहे, म्हणजे फुलोऱ्या अवस्थे अगोदरची जी गळ असते ती मुख्यतः ह्या घटकामुळं, दव, धुके, पाऊस यामुळं ही गळ होते. नंतरची गळ आहे ती म्हणजे फुलोऱ्यातील गळ, ही पूर्ण फुलोरा अवस्थेत होताना दिसून येते. या गळीचे प्रमाण एवढे गंभीर असत नाही. फुलोरा अवस्था ही सर्वच वनस्पतीच्या दृष्टीने एक महत्त्वाची अशी अवस्था आहे. या अवस्थेमधील वेली अंतर्गत जिब्रेलिन, सायटोकायनिन ही वाढ निरोधक व ऑक्झिन्स यांच्यातील संतुलनाशी फुलोरा अवस्था निगडीत असते. फुलोरा अवस्था ही मुख्यतः एक ध्यानात घ्या, द्राक्षवेलीच्या ज्या मुळ्या आहेत आणि वाढणाऱ्या फुटीचे जे शेंडे आहेत, ह्या मुळ्याची वाढ होताना फुलोरा अवस्थेत मुळ्यांची वाढ होत असते, तिथनंच वाढ सुरू होते
मुळ्यांची वाढ मुख्यतः फुलोरा अवस्थेनंतर सुरू होते. मग मुळ्यांची वाढ, पांढऱ्या मुळ्या तयार होत असतात, फुटींची वाढ होत असते. आणि मग ह्या फुटींची वाढ किंवा मुळ्यांची वाढ होत असताना त्या फुटींच्या टोकामध्ये आणि मुळ्यांच्या टोकामध्ये ज्या पांढऱ्या मुळ्यांची नाजूक लहान टोकं दिसतात, केसाच्या धाग्यासारख्या ज्या मुळ्या दिसतात, या मुळ्यामध्ये जिबरेलिन, सायटोकायनिन ही वाढ निरोधक तसंच ऑक्सिन हे निर्मिती होत असतं. आणि मग फुलोरा अवस्था ही मुख्यतः ह्यातलं संतुलन, सायटोकायनिन, जिबरेलिन आणि ऑक्सिन्स यामधलं संतुलन याच्याशी निगडीत असते. म्हणजे जिबरेलिन किती, सायटोकायनिन किती, ऑक्सिन किती, हे सगळं संतुलित प्रमाणात, योग्य प्रमाणात असलं की मग फुलोरा अवस्था चांगली व्यवस्थितपणे पार पडते. आता वेली अंतर्गत बदलती संजीवकामधील संतुलन पातळी याचा फुलोराशी खूप मोठा संबंध आहे. तसंच या अवस्थेतील पोषणाची पातळी फुलोऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. यामध्ये ढवळाढवळ झाली तर या अवस्थेत गळ होण्याची शक्यता असते. म्हणजे पोषण द्रव्याचं व्यवस्थापन, मुळीचं व्यवस्थापन, फूटवाढीचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. याशिवाय विस्तार व्यवस्थापन, विस्तार हा घनदाट असू नये. घनदाट असेल तर काडीच्या तळाकडील 2-3-4 पानं किंवा घडाला थटणारी पानं, घडाच्या आड येणारी पानं ही काढून टाकली पाहिजेत. अशी काढून नाही टाकली तर असा ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला घड लवकर हडकत नाही. म्हणजे घडातलं दव, धुकं, पाणी लवकर हडकत नाही. आणि असं त्याची लवकर न हडकल्यामुळं गडकूज, गडगळ वगैरे ह्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय त्यावर औषधसुद्धा पूर्णपणे म्हणजे बुरशीनाशक आणि कीटकनाशकं जी आपण मारतो तीसुद्धा त्यावर व्यवस्थित बसू शकत नाहीत. आणि म्हणून फुलोऱ्याच्या अगोदरच आपल्याला अशी पानं काढून घड असे रिकामे, बघा घड कसे दिसतात बघा, हे सगळे अशा पद्धतीनं रिकामे राहिले पाहिजेत. घड खाली असे स्वतंत्र राहिले पाहिजेत. म्हणजे काय होतं, थोडंसं जरी वारं सुटलं किंवा थोडीशी जरी हवा बदलली, पावसाळी हवा, की मग त्यातलं दव लगेच हडकतं. आणि मग घडकूज आणि गडगळ ह्या ज्या समस्या आपल्याला उद्भवतात त्या समस्या मोठ्या स्वरूपात उद्भवत नाहीत. आणि ह्या दृष्टीनं विस्तार व्यवस्थापन आणि पोषण व्यवस्थापन या अवस्थेमधलं विस्तार व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन, संजीवकांचा वापर यामध्ये संतुलन राखलं पाहिजे. म्हणजे खूप जीए वापरणं, मग खूप जीए वापरला की सायटोकानिन आणि ऑक्सिन यामधली संतुलन पातळी वाढली, जीए वाढला तर ह्यामध्ये संतुलन असायला पाहिजे. जेवढी ऑक्सिन आणि सायटोकायनिन पातळी मुळात आणि फुटीत निर्माण होते तेवढ्याच मात्रेमध्ये जीएचा तुम्ही वरून उपयोग करावा लागतो. आता तसं राहिलेलं नाही, याचा कोणीही विचार करत नाही. आपल्याला म्हणेल तो जीएचा डोस, म्हणजे आपल्या मनाला येईल तो 10 ग्रॅम एकरी, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 40 ग्रॅम असा एकरी डोस ठरवून आपण त्याचे स्प्रे घेत असतो. आणि असे स्प्रे घेतल्यामुळं संजीवकांच्या पातळीमध्ये संतुलन राहत नाही. अशा संजीवकांच्या पातळीमध्ये संतुलन नाही राहिलं की मग घडकूज आणि घडगळ वाढते. त्यामध्ये महत्त्वाचं ऑक्सिन हे एक संजीवक खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इंडॉल ॲसिटिक ॲसिड किंवा इंडॉल ब्युटारिक ॲसिड, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड वगैरे ही जी ऑक्सिन गटातील संजीवक आहेत, ह्या ऑक्सिन गटातील संजीवकाच्या पातळीमध्ये बिघाड निर्माण होतो. म्हणजे इकडं काय केलं आपण, वरून जीए देतोय, खालून जीए मुळ्यामध्ये निर्माण होत असतो, पानाच्या वाढणाऱ्या शेंड्यामध्ये जीए निर्माण होत असतो आणि पुन्हा बाहेरून आपण जीए देत असतो. सायटोकायनिन म्हणजे 6BA वगैरे किंवा CPP वगैरे देत असतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमुळं सायटोकायनिन, जीए आणि ऑक्सिन यामधलं संतुलन बिघडतं. आणि असं संतुलन बिघडलं की घडकूज आणि गडगळ व्हायला सुरुवात होते. आणि मग ही समस्या काही वेळेला असं जर वातावरण प्रतिकूल बनलं द्राक्षेतीच्या दृष्टीनं, म्हणजे दाट धुकं, दव, धुकं, पाऊस अशी
किंवा घनदाट विस्तार व्यवस्थापन अशी जर बागेत परिस्थिती राहिली तर निश्चितपणे घडकूज आणि घडगळीची समस्या मोठ्या स्वरूपात वाढताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपलं व्यवस्थापनसुद्धा आपण अचूक ठेवलं पाहिजे. पाऊस येणार आहे हे आपल्याला 4-5 दिवस अगोदर निश्चित कळतं आहे आता. मग त्या दृष्टीनं आपण बागेचं व्यवस्थापनसुद्धा करायला पाहिजे. नत्र खतांच्या उपयोगावर मर्यादा आणणे, विस्तार व्यवस्थापनामधील घडाच्या आड येणारी पानं, काडीच्या तळाकडील पानं काढून टाकणे, घड मोकळा राहील असं पाहणे, GA आणि सायटोकायनिन ही जी संजीवक आहेत, CPP वगैरे किंवा 6B वगैरे, या संजीवकांचा अगदी अचूक मात्रेमध्ये उपयोग करणे. खूप नाही, आपण घडाच्या वाढीसाठी सारखं ते देत राहतो. प्री ब्लूममधला घड खूप लांबला पाहिजे. काही वेळेला द्राक्षवेलीची परिस्थिती तशी असत नाही. घड किंवा हे लांबतात कधी माहीत आहे का? ज्यावेळेला एप्रिलमधील कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बाचा अन्नसाठा मुळ्यामध्ये आणि खोडामध्ये खूप असेल त्यावेळेलाच घडाची लांबी सहज वाढते, मण्याची लांबी सहज वाढते. कारण अन्न पाहिजे ना. मणी वाढायचा असेल, घड वाढायचा असेल तर कर्ब पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, साखर पाहिजे. ही साखर एप्रिलमध्ये मुळ्यामध्ये आणि खोडामध्ये साठवलेली असते, मुख्यतः मुळ्यामध्ये साठवलेली असते. आणि मग आपलं मुळ्याकडं फारसं लक्ष असत नाही. आणि मग असं मुळ्याकडं फारसं लक्ष नसल्यामुळं कार्बोहायड्रेट साठा कमी राहतो. आणि मग कर्ब नत्र गुणोत्तर हे एक विशिष्ट असावं लागतं. ते विशिष्ट राहत नाही, नत्र वाढतं. त्या दृष्टीनं कर्ब कमी होतो आणि कर्ब नत्र असं गुणोत्तर बिघडलं. सायटोकायनिन, ऑक्झिन आणि जिबरेलिन यांच्या पातळीमध्ये फरक राहिला की घडकूज आणि घडगळ आलीच म्हणून समजायचं. आता हे जे सगळं आपण आत्ता विचार केला, यामध्ये आपण आता फ्लोऱ्या अगोदरची गळ याचा विचार केला, नंतर फ्लोऱ्यामधील गळ. आता पुढच्या ज्या गळीचे प्रकार आहेत ते म्हणजे फळ धारणेनंतरची गळ. म्हणजे मणी सेटिंग झालं, थोडं ज्वारीपेक्षा मोठे मणी झाले की या अवस्थेमध्ये सुद्धा गळ होते. परंतु ती बऱ्याचशा वेळेला मर्यादित असते आणि ती फायदेशीर असते. परंतु ज्यावेळेला गरजेपेक्षा जास्त गळ होते त्यावेळेला मात्र सुद्धा तो धोका निर्माण होऊ शकतो. आता फलधारणेनंतरची जी गळ असते ही मुख्यतः मणी ज्वारीच्या आकारापेक्षा मोठे झाल्यावर होणारी गळ म्हणजेच फलधारणेनंतर होणारी गळ. मण्याच्या देठाची वाढ व विकास योग्य प्रकारे न झाल्यास या प्रकारची गळ होते. तिसऱ्या प्रकारची जी गळ आहे ती म्हणजे फळ पक्वतेच्या अवस्थेतली गळ. द्राक्षमणी मऊ पडण्यास सुरुवात झाल्यानंतर तसेच द्राक्षमण्यांना रंग येण्यास सुरुवात झाल्यानंतरच्या अवस्थेतील गळ या प्रकारात येते. आता ही गळ काय आपल्याकडं फार मोठ्या स्वरूपात दिसून येत नाही. आपल्याकडं जी गळ येते दिसून येते ती म्हणजे द्राक्ष काढणीनंतरची गळ. मुख्यतः हे जे सगळे म्युटेंट आहेत सोनाकामधले, याच्यामध्ये या गळीचं प्रमाण खूप मोठ्या स्वरूपात दिसून येतं. रंगीत द्राक्ष जातीमध्ये सुद्धा कृष्णा वगैरे ह्या ज्या द्राक्ष जाती आहेत, अनेक काळ्या लांब अशा द्राक्ष जाती आहेत. आता त्याची लागवड खूप कमी झालेली आहे, त्यामध्ये गळ खूप होताना दिसून येते. आता ह्या सगळ्या गळींचा जर विचार केला तर सर्वात पुन्हा धोकादायक गळ असते ती म्हणजे द्राक्ष काढणीनंतरची गळ. ही गळ मर्यादित असावी. तुम्ही जर पुन्हा एक वेळ विचार करू की तुम्ही जर अशा पद्धतीनं अनिर्बंधपणे संजीवकांचा उपयोग केला, जिबरेलिन असेल, सायटोकायनिन असेल, ऑक्झिन असेल, ब्रॉसिनोस्टेरॉइड असेल, कंबाईन असेल, कुठल्याही संजीवकांचा अनिर्बंधपणे उपयोग केलात की संजीवकांच्या पातळीमधील द्राक्षवेली अंतर्गत संतुलन बिघडतं. आणि असं द्राक्षवेली अंतर्गत संतुलन बिघडलं की प्रत्येक गळीला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि मग ह्या गळी आपल्याला खूप मोठ्या हानिकारक ठरू शकतात. मी सांगितलं की ही जी फळ काढणीनंतरची गळ आहे ही मुख्यतः अनाबेशाही, सोनाका, कृष्णा चमन किंवा माणिक चमन, नंतर अनुष्का
ह्या ज्या सुपर सोनाका ह्या ज्या द्राक्षाच्या नवीन म्युटेंट आहेत, यामध्ये ही होणारी गळ आपल्याला मोठ्या स्वरूपात दिसून येते. ही गळ निश्चितपणे धोकादायक असते आणि म्हणून GA, CPPU, ब्रासिनोस्टेरॉइड, सायटोकायनिन किंवा ऑक्झिन्स या गटातील संजीवकांचा उपयोग करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. याशिवाय पोषण व्यवस्थापन व्यवस्थितपणे ठेवणं, पाणी व्यवस्थापनाचा अचूक पद्धतीनं उपयोग करणं, मुळ्यांच्या वाढीकडं लक्ष देणं, विस्तार व्यवस्थापनाकडं अचूक लक्ष देणं, द्राक्षकाडीच्या तळाकडील 1, 2, 3, 2, 3, 4 पानं काढून विस्तार व्यवस्थापनात हवा कशी खेळती राहील, सूर्यप्रकाश कसा खेळता राहील, या दृष्टीनं जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर निश्चितपणे ह्या गळीला आपल्याला सामोरं जाताना फारशा अडचणी निर्माण होत नाहीत. आता आपण वेगळ्या पद्धतीच्या गळी पाहिल्या, तर या गळीवर परिणाम करणारे द्राक्षवेलीतील कोणकोणते घटक आहेत, तर त्यामधलं पहिला घटक म्हणजे कर्बनत्र गुणोत्तर. म्हणजे मी सांगितलं की ही पानं दिवसा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनं साखर तयार करतात. ती आंबट असते सुरुवातीला, पण त्याला टार्टारिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड वगैरे म्हणतो. सायट्रिक ॲसिड द्राक्षामध्ये असं, आणि म्हणून मनी सुरुवातीला आंबट असतात. तर हे पानामध्ये ही सगळी साखर, हा एक साखरेचा प्रकार आहे. या सायट्रिक ॲसिड किंवा टार्टारिक यापासूनच पुन्हा द्राक्षातली ग्लुकोज ही साखर, ग्रेप शुगर ज्याला आपण द्राक्षातील साखर म्हणतो, ती निर्मिती होत असते. तर ही जी साखर आहे, ही साखर त्याला कर्ब किंवा कार्बोहायड्रेट असं म्हणतात. तर मग कर्ब आणि नत्र गुणोत्तर हे जर बिघडलं तर निश्चितपणे गळ होतेच. आणि म्हणून मुळ्याची वाढ, कारण कार्बोहायड्रेट कुठं जास्त साठवलं जातं? उन्हाळ्यात. पानांनी तयार केलेली जी साखर असते ती उन्हाळ्यात सर्वात जास्त मुळ्यात, नंतर खोडात, नंतर काडीत साठवली जाते. आता जवळजवळ 60 ते 70% इतकी साखर, पानांनी तयार केलेल्या साखरेपैकी 60 ते 70% इतकी साखर मुळ्यात साठवली जाते. आणि म्हणून मुळ्या चांगल्या असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. द्राक्षाचं चांगलं उत्पादन, खूप उत्पादन, हे सगळं गुणवत्तेचं उत्पादन, चांगली साखर, चांगला गर, हे सगळं मुख्यतः मुळ्याशी निगडीत आहे द्राक्षाच्या. परंतु आपलं द्राक्षाच्या मुळ्याकडं खूप लक्ष असत नाही. आपलं किती ॲमिनो ॲसिड, किती GA, किती CPPU, किती ब्रासिनोस्टेरॉइड, किती ॲमिनो ॲसिड, ह्याकडं सगळं लक्ष. आणि मग असं सगळं झाल्यामुळं ॲमिनो ॲसिड हा नत्राचाच एक प्रकार आहे. त्यात नत्रच आहे, दुसरं काहीही नाही. आणि मग असं झाल्यामुळं काय होतं? कर्ब आणि नत्र गुणोत्तर बिघडतं. सगळीकडनं आपण नत्र द्यायला लागलो तर पानांनी तयार केलेलं कार्बोहायड्रेट कुठं कुठं फुरणार? घड वाढला पाहिजे, मनी वाढला पाहिजे, फुटी वाढल्या पाहिजेत. कारण पानाचं वय 30-35 दिवस होईपर्यंत पानं साखर तयार करू शकत नाही. आणि तोपर्यंत फ्लावरिंग आलेलं असतं. मग तिथं पुन्हा तुम्ही GA, CPPU हे सगळ्या भानगडी सुरू. मग फुटी वाढतात, पानं वाढतात, घड वाढत असतोय, सगळं कार्बोहायड्रेट तिकडं जायला लागतं. तुम्ही तेवढ्या मात्रेमध्ये GA न वापरल्यामुळं त्याची एक्सेस वाढ होण्याची शक्यता असते. मग कर्ब आणि नत्र यामधलं गुणोत्तर बिघडतं. आणि कर्ब आणि नत्र यामधलं गुणोत्तर बिघडलं की मनीगळ होते. ही पहिली मणीगळीवर परिणाम करणारा हा पहिला घटक, कर्बनत्र गुणोत्तर. मणीगळीवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे संजीवकांचा उपयोग. व संजीवकामध्ये मुख्यतः GA आला, CPPU आलं, 6B आलं, इंडॉल ॲसिटिक ॲसिड, इंडॉल ब्युटारिक ॲसिड असेल, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड असेल, ह्या सगळ्या संजीवकांचा समावेश होतो. आता यातली बरीचशी संजीवकं आपण वापरतोय. म्हणजे GA वापरतोय, सायटोकायनिन म्हणजे 6BA वापरतोय, CPPU वापरतोय, ब्रासिनोस्टेरॉइड्स वापरतोय.
ऑक्झिनचा मात्र काही लोक इंडॉल ॲसिटिक ॲसिड वगैरे याचा उपयोग करतात. सगळ्याच काही ऑक्झिनचा मोठ्या मात्रेमध्ये उपयोग होताना आपल्याला दिसून येत नाही, परंतु काही लोक ऑक्झिनचा द्राक्ष शेतीमध्ये उपयोग करताना आपल्याला दिसून येतं. तर गळीवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला घटक कर्बनत्र गुणोत्तर, दुसरा घटक संजीवकांचा उपयोग. तर संजीवकांच्या उपयोगामध्ये संतुलन असावं, योग्य मात्रेमध्ये त्याचा उपयोग व्हावा, अचूक मात्रेमध्ये त्याचा उपयोग व्हावा, अचूक वेळेमध्ये त्याचा उपयोग व्हावा. द्राक्षवेलीवर किती घड आहेत, फुटी कशा वाढलेत, पानं कशी आहेत, खत व्यवस्थापन कसं आहे, पाणी व्यवस्थापन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देऊन किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला संजीवकं किती द्यायची, म्हणजे GA किती द्यायचा, CPP किती द्यायचा, ब्रासिनोस्टेरॉइड किती द्यायचं हे ठरवायचं असतं. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण आपल्या मनानं ह्या संजीवकांचा उपयोग ठरवत असतो आणि मग त्या असा जर विचार केला तर मग ह्या सगळ्यामधलं संतुलन बिघडतं आणि ह्या सगळ्यामधलं संतुलन बिघडलं की आपल्याला मग गळीला सामोरं जावं लागतं. गळीवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे कर्बनत्र गुणोत्तर. द्राक्षवेलीत असणारे कर्बनत्र गुणोत्तर द्राक्षाची फलधारकता व गळ यांच्याशी निगडीत असते. योग्य खत व्यवस्थापनाचा अभाव, वातावरणीय घटकांचा तसेच द्राक्ष विकास अवस्थेचा विचार करून केलेले खत व्यवस्थापन हे जर अचूक असेल तर गळ ही समस्या उद्भवत नाही. बघा मी काय म्हणतोय पुन्हा एक वेळ, वातावरणीय घटकांचा तसेच द्राक्ष विकास अवस्थेचा विचार करून केलेले खत व्यवस्थापन हे जर अचूक असेल तर गळ ही समस्या उद्भवत नाही. आता काही वेळेला गडलिंग तंत्राचा उपयोग केला तर गळ थांबते, कारण कार्बोहायड्रेट वरच थांबतं, मुळ्याकडे जात नाही आणि असं कार्बोहायड्रेट वर गेल्यामुळं कर्बनत्र गुणोत्तर योग्य राहतं आणि मग कर्बनत्र गुणोत्तर असं व्यवस्थित राहिल्यामुळं गळ व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. म्हणजे मनी गळ पाऊस झाला, दाट धुकं आलं तरीसुद्धा अशी गळ होताना आपल्याला दिसून येत नाही. तर थॉम्सन सीडलेस आणि त्याचे म्युटेंट म्हणजे सोनाका वगैरे, सुपर सोनाका, अनुष्का वगैरे अशा ज्या इतर जाती आहेत यामध्ये कर्बनत्र गुणोत्तर 6 पेक्षा कमी राहिलं, कर्बनत्र गुणोत्तर 6 पेक्षा कमी राहिलं तर निश्चितपणे ही समस्या मोठ्या स्वरूपात उद्भवताना दिसून येते. जास्त कोण पाहिजे बघा, कर्ब जास्त पाहिजे, नत्र नाही. कर्ब नत्र छेदात आहे, अंशात कर्ब आहे, म्हणजे अंश जास्त पाहिजे, छेद कमी पाहिजे, म्हणजे कर्ब जास्त पाहिजे, नत्र कमी पाहिजे. याला कर्बनत्र गुणोत्तर म्हणतात. मग हे कर्बनत्र गुणोत्तर 6 पेक्षा कमी राहिलं की गळ झालीच. ते 6 पेक्षा थोडं का होईना जास्त असावं कर्बनत्र गुणोत्तर. आणि मग असं कर्बनत्र गुणोत्तर जर 6 पेक्षा जास्त राहिलं तर निश्चितपणे आपल्या इकडं गळ होत नाही. परंतु आपण काय करतो, एकदम DAP 2 पोती, युरिया एखादं पोतं किंवा युरिया फॉस्फरिक ॲसिड अशा पद्धतीनं ड्रीपनंही खतं देत राहतो आणि मग तिथं कर्बनत्र गुणोत्तर बिघडतं. आणि असं कर्बनत्र गुणोत्तर बिघडलं की आपल्याकडं गळ मोठ्या स्वरूपात होताना दिसून येते. आणि म्हणून कर्बनत्र गुणोत्तर हे 6 पेक्षा कमी राहू नये, ते 6 पेक्षा कसं जास्त राहील या दृष्टीनं प्रयत्न करून नत्राचा टप्प्यानं तुम्ही व्यवस्थितपणे उपयोग करत राहा.